विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व विटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98-222-17655. नमस्कार. आणि या वर्तमान स्थितीमध्ये जे आपण शालेय जीवनामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे 3 काळ शिकतो. आत्ताच्या घडीला आपण भूतकाळाचा आणि वर्तमानाचा जर धांडोळा घेतला, सिंहावलोकन केलं, तर आजची प्राप्त परिस्थिती विविध क्षेत्रामध्ये आपल्याला समोर येते असते. भविष्याचा वेध घेत असताना भूतकाळाच्या आणि वर्तमानाच्या स्थितीवर भविष्य अवलंबून असतं हे आपण सर्वजण जाणतो. आज सरकार लेवलवर किंवा प्रायव्हेट कंपन्यांच्या मध्ये कुठेही नोकऱ्या उरलेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आज आपण समाज व्यवस्थेमध्ये पाहतो आहे. घराघरामध्ये अत्यंत मोठ्या संख्येने सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत चाललेली आहे. प्राथमिक शिक्षण, हायस्कूलमधलं शिक्षण, कॉलेजेसमधलं शिक्षण, वेगवेगळ्या डिग्री, त्याचं शिक्षण, PhD शिक्षण, अशा सगळ्या प्रकाराचं शिक्षण घेता आजकालचे तरुण आणि तरुणी जेव्हा शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत आणि समाज व्यवस्थेमध्ये आपल्या बुद्धी कौशल्याप्रमाणे, आपल्या शिक्षणाच्या आवाक्याप्रमाणे जेव्हा नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतायत, मग ही नोकरी सरकारच्या स्तरावरची असेल किंवा प्रायव्हेट खाजगी स्तरावरची असेल, आज कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकरी नाही ही वस्तुस्थिती आहे. अलीकडेच राजस्थानमध्ये 10 सरकारी नोकऱ्या द्यायचं, या प्राप्त परिस्थितीमध्ये 10,000 लोक तरुण तरुणींनी या नोकरीसाठी अप्लाय केलेला. म्हणजे जागा 10 भरायच्या आहेत आणि त्याच्यासाठी कॅन्डिडेट 10,000 उपस्थित झालेले आहेत. याहून आपल्याला समाज व्यवस्थेमधल्या नोकरीची स्पर्धा हे आपल्या लक्षात येते. आता या प्राप्त परिस्थितीवरती घराघरामध्ये सुशिक्षितांचा भरणा वाढत असताना या सुशिक्षित तरुण तरुणींनी उद्योग व्यवसायाकडे वळण्याची आवश्यकता आहे, असं प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये बोललं जाऊ लागलेलं आहे. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अनेक उद्योग व्यवसायाला पूरक असणाऱ्या योजना, अनेक योजना सरकार लेवलवर राबवल्या जात आहेत. आणि म्हणून नोकरीच्या पाठीमागे न जाता सुशिक्षित तरुण तरुणींनी वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या उद्योगाच्या अपॉर्च्युनिटी शोधण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न करण्याची गरज आहे. अशाच एका उद्योग व्यवसायाच्या अपॉर्च्युनिटी बाबतीत, सुसंधी बाबतीत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. शेतीमधून सोयाबीन या पिकाची उत्पत्ती शेतकरी करत असतात. आपलं भारत सरकार आणि राज्य सरकार अशा प्रकारची कॅम्पेनिंग चालवतंय की आम्हाला शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आम्हाला दुप्पट करायचं. मग हे दुप्पट करण्याची संकल्पना प्रत्यक्षामध्ये, कृतीमध्ये केव्हा उतरेल, तर ती तेव्हाच उतरू शकेल जेव्हा सरकार लेवलवर उत्पन्न दुप्पट करण्याकरता त्या उत्पादित शेतीमालावरती प्रक्रिया करणारे उद्योग सुरू होत नाहीत. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला दुप्पट भाव मिळणार नाही. पण दुप्पट सोडा, आज 10 पट ते 25 पट शेतीमधल्या एका उत्पादनाला आपल्याला कशा पद्धतीनं त्याचं मूल्यवृद्धी करता येऊ शकेल, व्हॅल्यू ॲडिशन कसं करता येऊ शकेल, अशा प्रकारची एक अपॉर्च्युनिटी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कोरेगाव, जिल्हा सातारा, महाराष्ट्र या ठिकाणी एक अत्यंत चिकित्सक पद्धती आकाराला आलेला एक उद्योग व्यवसाय म्हणजे सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योग. आपल्याला बऱ्याच जणांना माहित आहे की सोयाबीन पासून तेल काढलं जातं. तेलाच्या पलीकडे सोयाबीनची काय उत्पादन केलं जातं सर्वसामान्य माणसाला माहिती नाही.
पण सोयाबीन पासून उत्तम पद्धतीचं दूध बनवलं जातं. सोयाबीनच्या या मिल्क दुधापासून दही बनवलं जातं, लस्सी बनवली जाते, श्रीखंड बनवलं जातं, आम्रखंड बनवलं जातं. याचबरोबर सोयाबीनच्या दुधापासून वेगवेगळ्या प्रकारचं पनीर बनवलं जातं, ज्याला टोफू असा शब्द आहे. हे आपल्या सर्वसामान्य शेतकरी माणसांना किंवा त्या शेतकरी कुटुंबामध्ये वाढलेल्या सुशिक्षित तरुण तरुणींना माहिती नाहीये. तर अशाच एका सोयाबीन पासून दूध निर्माण करणं आणि दुधापासूनचे व्हॅल्यू ॲडिशन बाय प्रोडक्ट्स निर्माण करणं, 100% कोलेस्ट्रॉल फ्री, 100% लॅक्टोज फ्री आणि 97% फॅट फ्री असं वर्ल्ड क्लास डॉक्टर रिकमेंडेड अशा प्रकारचं हे उत्पादन शेतीला वरदान आहे, कुपोषणाला वरदान आहे, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्यासाठीचं एक खूप जबरदस्त अशा पद्धतीची अपॉर्च्युनिटी आहे. ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. कोरेगाव, जिल्हा सातारा, MIDC या ठिकाणी विश्वकर्मा फूड्स इंडिया सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योग गेले अनेक दिवस यशस्वी पद्धतीने कार्यरत आहे. या उद्योगाच्या माध्यमातून विश्वकर्मा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, उद्योजकता विकास प्रशिक्षण आणि सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योग तांत्रिक कौशल विकास प्रशिक्षण केंद्र सुरू झालेलं आहे. मागच्या अनेक वर्षामध्ये शेकडो हजारो लोकांना उद्योग व्यवसायाचे धडे देण्याचं काम विश्वकर्मा ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे. अनेक उद्योग सुरू झालेले आहेत, अनेक उद्योजक सुरू होण्यासाठी मार्गक्रमण करत आहेत. यांच्याकडे सोयाबीन पासून दूध कसं निर्माण करायचं आणि त्या दुधापासून दही, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, टोफू या पद्धतीची उत्पादनं कशी बनवायची याचं अत्यंत शास्त्रशुद्ध, ऑथेंटिक आणि अत्यंत उच्चतर कोटीचं असं प्रशिक्षण विश्वकर्मा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि विश्वकर्मा फूड्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं दिलं जातं. कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रॅक्टिकल प्रशिक्षण देण्याची सुविधा, एक सुसंधी अनेक तरुण तरुणींसाठी विश्वकर्मा फूड्स इंडियाच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे. अलीकडेच एक प्रशिक्षण, प्रॅक्टिकल प्रशिक्षण संपन्न झालं. या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींची मनोगते या माझ्या निवेदनानंतर आपण ऐकणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अनेक घराघरामध्ये असणाऱ्या सुशिक्षित युवक युवती ज्यांच्या कपाळी, ज्यांच्या ललाटी सुशिक्षित बेरोजगार म्हणून जो शिक्का मारलेला आहे, तो पुसण्याची एक अपॉर्च्युनिटी, एक सुसंधी या सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून आपल्या समोर उभी ठाकलेली आहे. ती आपण स्वीकारली पाहिजे आणि ते स्वीकारून ती शिकून या उद्योग व्यवसायामध्ये पदार्पण केलं पाहिजे. ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवक युवती आहेत, त्यांना हा व्हिडिओ आपण दाखवला पाहिजे. जे तुमचे मित्र, नातेवाईक, पाहुणे रावळे असतील त्यांच्यापर्यंत ही उद्योगाची संधी तुम्हाला देता आली पाहिजे. याकरता नम्र निवेदन करेन की हा व्हिडिओ लिंक तुम्ही जरूर तुमच्या मित्र, नातेवाईक यांना फॉरवर्ड करा, शेअर करा, पाठवून द्या. या प्रकारचं निवेदन. आणि ह्या व्हिडिओ नंतर या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींची मनोगते आपण या निमित्तानं ऐकणार आहोत. जर तुम्हाला यापेक्षा जास्तीची माहिती घ्यायची असेल तर विश्वकर्मा फूड्स इंडिया MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या कंपनी प्रीमाइसमध्ये येऊन आपण प्रत्यक्ष भेटू शकता, अधिकची माहिती घेऊ शकता. सोयाबीन पासून बनवलेली अनेक उत्पादनं तुम्हाला या ठिकाणी अत्यंत बेसिक लेवलवरती खरेदी करता येतील, ती पाहता येतील. ती त्याच्यासाठी तुम्ही व्हिजिट करावी अशा प्रकारचं कंपनीच्या वतीनं, इन्स्टिट्यूटच्या वतीनं आपल्याला निवेदन राहील. याबरोबरीनं अधिक माहितीसाठी संपर्क करण्यासाठी आपण त्यांना संपर्क करावा. 98 22 21 76 55 9822 17655 या क्रमांकावरती विश्वकर्मा फूड्स इंडिया आणि विश्वकर्मा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट करता आपण अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करावा. आपल्याला तिथून मार्गदर्शन मिळेल या प्रकारची खात्री बाळगावी. मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. माझं नाव मनोज गायकवाड. मी बार्शी, जिल्हा सोलापूर या ठिकाणी येऊन इथं विश्वकर्मा
फूड्स इंडियामध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी आलो आहे. बॅकग्राऊंड असं आहे, ज्या क्षेत्रामध्ये आम्ही राहतो सोलापूर जिल्ह्यामध्ये, तिथं सोयाबीनची निर्मिती खूप प्रमाणात होते आणि आजच्या डेटला जर आपल्या देशापूर्वी सगळ्यात मोठी समस्या जर बघितली तर फूड आणि त्याची प्रक्रिया ह्याच्यामध्ये आपण खूपच कमी प्रमाणात आहे. म्हणजे प्रमाण जर सांगायला गेलं तर 3 ते 4% सुद्धा प्रोसेसिंग कच्च्या मालावर आपल्याकडे प्रक्रिया होत नाही. हेच पर्सेंटेज आपण जर बाहेरच्या देशामध्ये बघितलं तर त्याचं प्रमाण कमीत कमी 30 ते 40% प्रक्रिया होते काय. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये किती स्कोप आहे हे आपल्याला ह्याच्यावरनं आपल्या निदर्शनास येईल. सरांचा रेफरन्स आम्हाला एका सोशल मीडियामधून आमचे एक मित्र आहेत अनिकेत गुले म्हणून, त्यांच्या थ्रू आम्ही इथं मिळाला. 3 दिवस झाला आम्ही इथं ट्रेनिंग घेतोय. ट्रेनर म्हणून आम्हाला संदीप दीक्षित सरांनी 3 दिवसात इतक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग दिलं. सरांची तळमळ म्हणजे सगळ्यात प्लस पॉईंट जी सरांची तळमळ आहे. आणि सोयाबीन फक्त आम्हाला अगोदर वरवरचा विषय वाटत होता, फक्त प्रोसेसिंग वगैरे असं एक आमची कल्पना होती, पण त्याची इन डेप्थ नॉलेज जे आहे, म्हणजे ज्याला डोळं उघडणं म्हणतात मराठी भाषेत, तर ते डोळं उघडणं खरंच आमचं इथं 3 दिवसात झालं. आणि म्हणजे आम्हाला एक अशी एनर्जी आल्यासारखी झाली आता, म्हणजे आम्ही इतक्या उत्साहात आहोत आज की, आणि प्रत्येक गोष्ट सरांचं निरीक्षण, प्रत्येक गोष्टीची त्यांची निरीक्षण करण्याची क्षमता, त्यांनी आलेले वेगवेगळे एक्सपिरियन्स, त्यांनी प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंग, म्हणजे खरंच म्हणजे एवढ्या लेवलला, म्हणजे मी आत्तापर्यंत बरीचशी ट्रेनिंग केलीत याच्या अगोदर वेगवेगळ्या फूड रिलेटेड प्रॉडक्ट, पण संदीप दीक्षित सरांचं ट्रेनिंग हे खरंच वेगळं ट्रेनिंग आहे. म्हणजे फक्त कौतुकाचा भाग म्हणून नाही, पण ज्याला मनापासून देणं किंवा ज्याला एक सोशल सुद्धा त्याच्या मागे अँगल त्यांचा दिसतो ह्या ट्रेनिंग मागे. कारण एवढं नॉलेज, आपलं एक 10-10 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला एक 2-3 दिवसात द्यायचा, हा खरंच कोणाला देऊ वाटत नसतो. खरंच म्हणजे ही रियालिटी आहे मार्केटची, त्याच्याबद्दल दुमत नाहीत. पण एवढं ओपन हार्टली त्यांनी दिलं, त्याच्याबरोबर संदीप दीक्षित सर तुमचे धन्यवाद. आणि इथं आम्हाला वेळोवेळी तुमची मदत लागेल आणि तुम्ही मदत कराल अशी अपेक्षा करतो. आणि विश्वकर्मा फूड्स इंडियाला सुद्धा मी पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आम्ही ज्यावेळेस वेगवेगळे मध्ये कोणत्या आपण प्रक्रिया उद्योगामध्ये जायला पाहिजे ह्याचा वेगवेगळ्या अँगलला आम्ही विचार करत होतो की आमच्याकडलं स्ट्रेंथ काय, बाबा आपल्याला काय मिळू शकतं आणि समाजाला काय बेनिफिट्स आहेत, असे म्हणजे प्रोज अँड कॉज आम्ही फाइंड आउट करू शकतो. तर आम्हाला हे लक्षात आलं की जी माल न्यूट्रिशन होतं आपल्याकडं, म्हणजे सगळ्यात गंभीर समस्या आहे की कुपोषण. म्हणजे गर्भवती महिलेपासून ते एकदम श्रीमंत व्यक्तीपर्यंत सुद्धा कुपोषित लोक आहेत. ह्याचं कारण हे आहेत की पैसा हे काही प्रमाणात असू शकेल, पण त्याच्याबद्दलची, त्या विषयाबद्दलची जी ग्राहकामध्ये काय म्हणतो त्याला आपण, अनुभूती किंवा जागृतता असायला पाहिजे, ती खरंच नाहीये. मग त्याच्या दृष्टीने की बाबा लहान गरीबातला गरीब माणसाला सुद्धा प्रोटीनयुक्त आहार कसा मिळायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये आम्हाला सोयाबीन हा प्रॉडक्ट दिसला. आणि याचा विचार केला की याच्यामध्ये दुहेरी फायदा, विन विन सिच्युएशन. शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी मूल्य त्यांचं वाढणार आहे आणि जो समाज आहे, जो बेनिफिशियरी आहे, त्याला त्याच्या हेल्थसाठी हे खूपच प्रोटीनयुक्त आहार उपयुक्त ठरणार. आणि जो की अगदी स्वस्तात, म्हणजे मार्केटमध्ये एकदम तुम्हाला प्रोटीनचे तुम्ही जर भाव वगैरे बघितले तर एकदम 4,000-5,000 किलोच्या रेटमध्ये, म्हणजे सर्वसामान्य अफोर्ड करू शकत नाही. तर एक चांगलं सोल्युशन ह्या सोयाबीनच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. आणि म्हणजे आमच्यासारखंच काही लोकांनी, कारण हा अगदी घरगुती होण्यासारखा उद्योग आहे. आणि कमीत कमी आपल्या गावापुरतं, तालुक्यापुरतं, जिल्ह्यापुरतं जरी आपण आपले लोक सशक्त करू शकलो तरी खऱ्या अर्थानं हा भारत देश सशक्त होईल असं मला वाटतं. हा कोर्स करत असताना आम्ही सुरुवातीला फक्त आम्हाला ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस म्हणजे सरांनी तसं आम्हाला त्याच्या विषयावर एक सविस्तरप्रमाणे माहिती दिलेली होती
म्हणजे आम्हाला पण त्याच्याबद्दल संशयता होती की खरंच हे प्रॉडक्ट होऊ शकतात का. पण ज्यावेळेस आलो आणि जसं ट्रेनिंग चालू झालं तसं म्हणजे एक एक प्रॉडक्ट करत असताना त्याची हायजेनिक सिच्युएशन्स आणि म्हणजे खरंच इतक्या हायजेनिक कंडिशनमध्ये लोकल लेवलला म्हणजे तालुका लेवलला इतकी स्वच्छता असू शकते किंवा इतकं त्याच्यावर एफर्ट्स घेतले जाऊ शकतात, हे खरंच मनाला भावून गेलं कुठंतरी. आणि याच्यामध्ये आपण या ट्रेनिंगमध्ये मिल्कचे वेगवेगळे फ्लेवर, त्याच्यानंतर टोफू, त्याच्यानंतर हर्बल टोफू, मसाला टोफू, चक्का बनवणे असेल, चक्क्यानंतर श्रीखंड बनवणं असेल, आम्रखंड बनवणं असेल, अशा वेगवेगळ्या पदार्थाचं आपण इथं ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि त्याची हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेत असताना प्रत्येक गोष्टीचा आम्ही स्वाद घेत गेलेलो आहे आणि ते इतकं नॅचरली लागलं की म्हणजे आम्ही सुद्धा बिलीव्ह नाही करू शकलो की हे खरंच सोयाबीनचं आहे. म्हणजे फर्स्ट टाइम आमच्यासाठी सुद्धा हा एक्सपिरियन्स होता आणि ह्याची टेस्ट अप्रतिम. नमस्कार, माझं नाव प्रफुल्ल सुरवसे. बेसिकली मी BE मेकॅनिकल MBA असं करत माझं जवळपास 18 वर्षाचं माझं करिअर बॅकग्राऊंड आहे. पण मी लॉकडाऊननंतर आणि लॉकडाऊनच्या वेळेस जे अनुभव आले त्याच्यातून उद्योजकताकडे जाण्याचा जो मार्ग मला जो दिसला आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मी सर्वात मोठं पाऊल उचललं की मी नोकरी सोडली. मे 2022 साली मी साधारणपणे माझा महिन्याला 3 लाख रुपयाचा जॉब सोडला आणि उद्योजकताकडे जायचंच आहे तर आपल्याला रिस्क घेतल्याशिवाय पर्याय नाही या तत्वावर मी त्याच्यावर बाहेर पडलो. त्याच्या अगोदर मी 2 वर्षापासून माझे पॅलेट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा बाकीच्या कॅटल फीड मॅन्युफॅक्चरिंगमध्ये माझे उद्योग सुरू होते. 2 वर्ष कोविडचा मिळाल्यामुळे मला त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पण वेळ मिळाला. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस आफ्टर कोविड ज्यावेळेस कंपन्या स्टार्ट झाल्या, सगळ्या व्यवस्थित रेग्युलर चालू झालं, त्यावेळेस मला तिथं लक्ष देता नाही आलं. त्यामुळे दोन्ही दगडावर पाय ठेवून आपण चालू शकत नाही. त्या म्हणण्यानुसार मग मी एक मार्ग ठरवला. थोडी रिस्क आहे या मार्गावर डेफिनेटली. 2 वर्ष पुढचे कठीण आहेत, पण तो रिस्क होती. या रिस्कमध्ये मला माझ्या घरच्यांची खूप साथ मिळाली. त्यामुळे मी जॉब सोडून उद्योजकतेकडे जाण्यासाठी मार्ग निवडला. मग माझे मित्र मनोज गायकवाड असतील किंवा आणखी 4-5 जण असतील. आमचं एक 2-3 वर्षापासून आमचं उद्योग क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं, समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, आपल्याला काहीतरी करावं लागेल, या माध्यमातून आम्ही 2 वर्षापासून आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संदर्भामध्ये आमचं खूपसं बोलणं चालू होतं. डॉक्युमेंटेशनचा पार्ट आम्ही जवळपास मागच्या 4-5 वर्षापासून आम्ही विचारात घेत होतो. 2 वर्षामध्ये आम्ही त्याचा प्रोसेस फॉलो करायला सुरुवात केली आणि साधारणपणे 1-1.5 वर्षानंतर खूप फॉलोअप घेतल्यानंतर या दिवाळीमध्ये आम्हाला त्याचं बेसिकली आम्हाला धान्यांकुर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आम्हाला तिथं परमिशन मिळालं आणि मग आमचा नंतर तिथून प्रवास सुरू झाला. मग प्रवास सुरू झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय ठरलं की कुठला तर आपण एक प्रोडक्ट निवडूया आणि त्याच्यावर आपल्याला तो एकच प्रोडक्ट आहे जो आपल्याला जागतिक बाजारपेठेपर्यंत घेऊन जायचा आहे. म्हणजे शेतकऱ्यापासून तो जो प्रोडक्ट आपल्याला जागतिक बाजारपेठेपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे, त्याच्यावर आपल्याला मूल्यवर्धन कसं करायचं आहे, व्हॅल्यू ॲडिशन का करायचं आहे. शेतकऱ्याला आपल्या शेतकऱ्याला जर समजा 50 रुपयाचा सोयाबीन जर तो 500 रुपयापर्यंत विकू शकला तर त्याचं बेनिफिट त्याला मिळायला पाहिजे. या ह्याच्यावर आम्ही खूपसं रिसर्च केले. खूपसे रिसर्च पेपर आम्ही फॉरेन रिसर्च पेपर पण खूप स्टडी केले आणि या सगळ्या ह्याच्यातून करता मनोजचं आणि माझं बोलणं झालं आणि मग दीक्षित सरांचा आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला रेफरन्स मिळाला आणि मग माझं दीक्षित सरांशी साधारणपणे एक 15 ते 20 मिनिटं बोलणं झालं आणि 20व्या मिनिटात मी फोन ठेवल्यावर 22व्या मिनिटाला मी त्यांना पेमेंट ट्रान्सफर करून टाकलं होतं की सर मी येतोय आणि डन. आणि नंतर मग तो 8 दिवस उलट आम्ही चिकित्सक वृत्तीने सरांचे इतर व्हिडिओज पण आम्ही पाहायचो. सर आम्हाला व्हिडिओ पाठवायचे काय आहे काय नाही, कारण सोयाबीनवर आम्हाला पुढं जायचं आहे हे आम्ही आमच्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये फिक्स केलं होतं. पण त्यामध्ये काय जायचं आहे, सोया चिप्समध्ये जायचं आहे का, मिल्कमध्ये जायचं आहे का, हा खूप मोठा टप्पा आहे. त्याच्यामुळं आम्ही अजून पण फिक्स नाही आहोत की आम्हाला श्रीखंडामध्ये जायचं आहे का, मिल्कमध्ये जायचं आहे का. पण हे बेसिकली असतं काय, प्रोसेस काय आहे, ती प्रोसेस आपण करू शकतो का, पाण्याचं किती महत्त्व आहे याच्यामध्ये, स्वच्छतेचं किती महत्त्व आहे, डेडिकेशन किती लागतं आहे, प्रॉपर स्वॉट ॲनालिसिस जे म्हणतो, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स, हे 4 जे आहेत ना, हे 4 दीक्षित सरांनी आम्हाला मागच्या 3 दिवसामध्ये आमच्या मनामध्ये जे ठासून भरवलं आहे की कुठं अपॉर्च्युनिटी आहे, कुठं थ्रेट आहे. एक छोटीशी गोष्ट असते, म्हणजे स्वच्छता आपण म्हटलं की नाही सर ही प्रोसेस कट करून आपण ती प्रोसेस करूयात का, मग सरांचा लगेच म्हणतो की नाही करूयात,
पण त्याचं लाईफ जे आहे ते 1 वर्षाच्या ऐवजी 9 महिन्यावर येईल. चालेल का तुम्हाला? नाही. मग त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमधून जे महत्त्व कळणार आहे आपल्याला ती आम्ही 3 महिन्यामध्ये अनुभवली. हा म्हणजे हे प्रशिक्षण माझ्या दृष्टिकोनातून फक्त सोयाबीनच्या हिशोबाने नाही आहे. हे प्रशिक्षण प्रत्येक उद्योजकांनी किंवा नवउद्योजक किंवा ज्याला उद्योजकाकडे जायचं आहे त्या माणसांनी ही प्रोसेस समजून घेण्यासाठी हे प्रशिक्षण फार गरजेचं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि सर 3 दिवसामध्ये जर मला जर काय मिळालं असेल तर माझा माइंडसेट जो आहे तो माइंडसेट माझा पूर्णपणे मी व्हेकंट माइंडने आलो होतो आणि आता मी भरभरून चाललो आहे. माइंडसेट चेंज झाला, उद्योजकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला आणि एखादी छोटी गोष्ट तुम्हाला तुमच्या व्हॅल्युएशनमध्ये किती महत्त्वाची आहे, किती इम्पॉर्टंट आहे, डेडिकेशन काय आहे हे डेफिनेटली मला या 3 दिवसाच्या याच्यामध्ये कळालं. सर्वात महत्त्वाचं आणखी एक सांगायचं म्हणजे सरांच्या फॅमिलीचं डेडिकेशन. मी सरांना वारंवार 3 दिवसामध्ये आम्ही म्हटलं की मॅडम जे आहेत, सरांच्या मिसेस आहेत, सरांच्या कन्या आहेत किंवा सरांचा मुलगा तो जो फूड इंडस्ट्रीमध्ये तो एमटेक करतोय, तर त्यांचं डेडिकेशन पाहून आम्हाला आणखी उल्हास आला. इव्हन आम्ही एवढं पण म्हटलं की नाही आमच्या घरच्यांना सुद्धा आम्ही आता ट्रेनिंगला घेऊन येऊ. म्हणजे आम्ही तर आहेच, आम्ही ट्रेन झालोच आहे, पण माणूस म्हणून जर तुम्हाला एखाद्या ध्येय गोष्टीकडे जगायचं असेल, ध्येय गोष्टी व्याप्ती करायसाठी तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला किती डेडिकेशन लागतं, किती एफर्ट्स लागतात. म्हणजे पहाटे 4 वाजता उठलेला माणूस रात्री 6 वाजता ज्यावेळेस आम्हाला टाटा बाय बाय करतो, एन्थुजियास्टिकपणा त्यांचा अजिबात कमी नाही आहे, 1% पण कमी नाही, उलटं वाढत जातो तो. म्हणजे हे जे आहे हे फार शिकण्यासारखं आहे, आपल्याला खूपसे घेण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी तुमच्या अंगात आल्याशिवाय, अंतर्भूत झाल्याशिवाय तुम्ही कुठल्याही व्यवसायात म्हणजे सोयाबीन असू दे किंवा कुठलाही व्यवसाय असू दे त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल नाही होणार. तुम्हाला या गोष्टी फार गरजेच्या आहेत. त्यामुळे हे ट्रेनिंग जे आहे ते नुसतं सोयाबीनच्या प्रक्रिया उद्योगाचं ट्रेनिंग नव्हतं. तुम्हाला तुमचे इनर स्किल डेव्हलपमेंट आहे, तुमच्या बाकीच्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीसाठी खूपसं महत्त्वाचं आहे. तर धन्यवाद दीक्षित सर. आणि डेफिनेटली आपण पुढच्या प्रोग्रामची तुमची वाट पाहत आहोत. पुढच्या ज्या आपलं जे बोलणं झालं आहे त्या प्रोग्रामची आम्ही निश्चितपणे वाट पाहू आणि आपण नंतर आरामात भेटू. धन्यवाद. नमस्ते, माझं नाव अमृत ढमाले आहे. मी पुण्यावरून आलेलो आहे. ॲक्च्युली माझे रिसेंटली 4-5 महिने मी सोयाबीन या विषयावरती सर्च करतो आहे की मला प्रोडक्शन युनिट चालू करायची इच्छा होती. तर काय करता येऊ शकतं ह्याची मला पूर्वकल्पना असंच एक नेट सर्च करताना किंवा की एका उद्योगात जायचं आहे. माझे खरं तर बॅकग्राऊंड व्यावसायिक आहे आणि मी जॉब करत होतो, पण मला पहिल्यापासून एक अशी आवड होती की मला एका व्यवसायात उतरायचं आहे. तर त्यामुळे मी एक रँडम सर्च करत होतो की आणि बेसिकली मला फूड उद्योगातच जायचं होतं, कारण की वडिलांचा पण एक फूड रिलेटेडच बिझनेस आहे. तर त्यानुसार मी नेटवरती सर्च करत होतो की मला कुठलं एखादं जे लोअर इन्व्हेस्टमेंटमध्ये एखादी गोष्ट जी घरगुती पण चालू करता येऊ शकते किंवा प्रत्येक माणसाला आपण ती एकदम वेगळी पण वाटली पाहिजे, अशी पाहिजे की बाबा ती एक युनिक आयडिया आहे आणि कोणाला माहिती नाही पण आणि तिचा हेल्थवरती पण बेनिफिट जास्त पाहिजे, अशी एक आयडिया मला पाहिजे होती. मी सर्च करत होतो आणि तेव्हा मला हे सोयाबीनपासून दूध उत्पादन करणे किंवा पनीर निर्मिती म्हणजे टोफू बनतात त्याला, तर ते बनवणं हे त्याच्यातून मला कळलं. जेव्हा मी इन डेप्थ सर्च केला तर मला बऱ्याच वेळेला यूट्यूबवरती व्हिडिओज मिळाल्या, पण त्या मला काही जणे असं वाटत होतं की या फेक असतील, मे बी माहिती नाही. तर त्यासाठी मी हे एक रिसर्च करण्यासाठी मी आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये तिथं स्वतः भेटायला गेलो. तर तिथे मला संदीप दीक्षित सरांचा कॉन्टॅक्ट मिळाला की तुम्ही या सरांकडे जावा, ते व्यवस्थित ट्रेनिंग देतील तुम्हाला. त्याच्यानंतर मी संदीप सरांशी भेटलो, फोनवरती बोललो की सर मला ट्रेनिंग करायचं आहे आणि मला साताऱ्याला येऊन तुमची कंपनी बघायची आहे, तुम्ही कसे प्रोडक्शन करता, तुम्ही काय टेक्नॉलॉजी वापरता. सरांनी माझ्याशी अतिशय व्यवस्थितपणे म्हणजे त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आणि मी पहिल्यांदा थेरी ट्रेनिंग पण केली सरांबरोबर. सरांनी 3 दिवसाची थेरी ट्रेनिंग होती, ती पण अतिशय व्यवस्थित सांगितली. सोयाबीनचे फायदे काय आहेत, सोयाबीनचे कुठले कुठले प्रकार असतात, आपल्याला त्या क्षेत्रात उतरण्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय काय रिस्क येऊ शकतात, या गोष्टी मला त्यावेळेला थेरी ट्रेनिंगमध्ये कळल्या की कुठल्या प्रकारे तुम्ही आर्थिक डिसिजन पण घेतले पाहिजे, कारण की आपण शेवटी हे बिझनेस करणार आहोत. एक आर्थिक डिसिजन पण आपल्याला माहिती पाहिजे की आपण किती याच्यातून अर्थ प्राप्त करू शकतो आणि कसं आपली प्रगती करू शकतो. तर मला त्या थेरी ट्रेनिंगमधून कळलं.
ऑफकोर्स त्याच्यानंतर मग मी साताऱ्याला येऊन ट्रेनिंग स्वतः जॉईन केली. मी 3 दिवस झाले मी ट्रेनिंग करतो आहे आणि अतिशय छान रिस्पॉन्स आहे. सर पण अतिशय फ्रेंडली आहेत. दरवेळेला आम्हाला सकाळी एक सोया मिल्कचा दुधाचा कप मिळतोच आणि अतिशय सुंदर वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण आहे इथे. स्वच्छता अतिशय छान ठेवतात सर. प्लांटमध्ये कुठल्याही प्रकारचा वास येत नाही किंवा सोयाबीनचा तो एक पर्टिक्युलर स्मेल असतो, तो कधीही येत नाही आपल्याला प्लांटमध्ये. प्रॉडक्ट्स पण अतिशय छान आहेत सर. स्वतः शिकवतात की कसं बनवतात. सर स्वतः बनवतात. पहिली गोष्ट, सरांना स्वतःला इनडेप्थ खूप नॉलेज आहे आणि प्रत्येक प्रोसेस कशी बनवायची किंवा दूध जरी खराब झालं तर ते कसं दिसतं किंवा कुठली काळजी घेतली पाहिजे, किती टेम्परेचर मेंटेन केलं पाहिजे, पर्टिक्युलर भरपूर गोष्टी ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या पण सर अतिशय व्यवस्थितपणे सांगतात आणि तुम्ही किती वेळा विचारलं तरी ते तुम्हाला उत्तर द्यायला रेडी असतात. आम्ही या 3 दिवसात आम्रखंड, श्रीखंड बनवणे, चक्का बनवणे, त्याच्यानंतर दही बनवणे, दूध बनवणे, सुगंधी दूध बनवणे या गोष्टी शिकलो. त्याबरोबर कुठल्या कुठल्या प्रकारचे तुम्ही इन्ग्रेडियंट वापरू शकता की ज्याच्याकरून जे प्रोसेसिंग केलं, समजा दूध बनवलं आणि दुधापासून सुगंधी दूध बनवण्यासाठी जे पर्टिक्युलर इसेन्स आहेत त्यांच्या कंपन्या असतील किंवा किती बारीक बारीक गोष्टी आहेत त्या पण सरांनी आम्हाला कुठल्या प्रकारचं न लपवता की आपला हा फॉर्म्युला का सांगावा ते न करता त्यांनी एवढ्या वर्षाचा जो रिसर्च केलेला आहे तो आमच्यासमोर एकदम मांडला आणि दॅट इज फॅब्युलस. माझं नाव शेखर करंजे. मी राहणार शिक्रापूर, पुणे जिल्हा. दीक्षित सरांच्या या ट्रेनिंगसाठी इथे आलेलो आहे. सोयाबीन प्रक्रियेविषयी जे काही त्यांचे अनुभव आले, त्यांचे काय ट्रेनिंग झाले, हे अतिशय सुंदर आणि स्वच्छता, ज्या ठिकाणी त्यांची स्वच्छता जर पाहिली तर ती सर्वात महत्त्वाची. त्यांनी जे आम्हाला सांगितले की स्वच्छता पाहिजे ते आम्हाला शिकायला मिळाले. 3 दिवसाच्या या ट्रेनिंगमध्ये त्यांनी पाणी परीक्षण कसं करायचं, ते सोयाबीनचं त्याच्यात टिकवण्याची क्षमता कशी करायची, या सगळ्या गोष्टी आम्ही याच्यातून अभ्यास केला. आणि मी 2008 साली भोपाळला ट्रेनिंग घेतलं होतं. तर त्या ट्रेनिंगमध्ये फक्त आम्हाला दूध कसं बनवायचं, दुधामध्ये त्याच्यामध्ये टिकवायचं कसं हे सांगितलं नाही आणि बाकीच्या कुठल्याच गोष्टी आम्हाला त्या कळल्या नाही, ज्या आम्हाला इथे दीक्षित सरांकडे येऊन कळाल्या. आणि आता माझं आणि दीक्षित सरांचं कम्युनिकेशन भरपूर दिवस चाललेलं होतं. तर मी त्याच्यासाठी त्यांना वारंवार प्रश्न विचारत होतो की हे कसं आहे, काय आहे, हे चालेल का नाही चालेल. पण दीक्षित सर म्हटले एकदा तुम्ही या, इथे पहा, इथे काय आहे, मग तुमचं इथे आल्याशिवाय तुमचा पिक्चर क्लिअर होणार नाही. आणि खरोखर ॲक्च्युली सोयाबीनचं मध्ये काय काय करावं लागते हे इथं आल्यानंतरच मला कळालं. आणि अक्षरशः हे ट्रेनिंग काय आहे, हे ट्रेनिंग म्हणून नाही पण एक अनुभव म्हणून सुद्धा खूप चांगल्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत. दीक्षित सरांचं मी खूप खूप आभार मानतो. त्यांचे या ट्रेनिंगला त्यांचं पुढच्या याला चालना मिळो अशी मी सर्वांना अपेक्षा ठेवतो. आणि माझ्या
विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व बीटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.